नमस्कार मित्रांनो, मी कतरू चांभारे एका नवीन जागतिक दिनविशेष निमित्तानं मी आपणासमोर येत आहे. आपण नेहमी जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतो. पण असाही एक दिनविशेष आहे की ज्या दिवशी आपण दुसऱ्यांना या सणाच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा किंवा खूप खूप शुभेच्छा असं म्हणू शकत नाही. काय असेल बरं हा दिनविशेष आणि का साजरा केला जात असेल, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण नेहमीप्रमाणेच माझा आजचा व्हिडिओसुद्धा पूर्ण पाहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यासोबतच माझे नेहमीचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती करतो. तर मित्रहो, आज जो दिनविशेष मी सांगणार आहे तो आहे 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. HIV बाधित रुग्णांसाठी जागतिक स्तरावर होत असलेले प्रयत्न, त्यासोबतच त्या लोकांना जीवन जगण्याचा अधिकार आहे हे जागतिक युनोच्या मार्फत, आरोग्य विभागाच्या मार्फत सामान्य जनापर्यंत त्याचा प्रसार करणं, जागृती करणं हा या दिनाचा विशेष आहे. आणि त्या अनुषंगानंच आपण HIV या रोगाबद्दल, या आजारपणाबद्दल जाणून घेणार आहोत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. ठराविक काळामध्ये किंवा एखाद्या सांप्रत स्थितीला वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराची एक लाट येत असते आणि ती लाट एका ठराविक जागेपुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण जगालाच व्यापून टाकते. आणि मग ते जगाला ज्यावेळेला त्याचे संपूर्ण जग त्या आजाराच्या किंवा त्या रोगाच्या ज्यावेळेला सावटाखाली येतं त्यावेळेला सगळं जग हे खडबडून जागं होत असतं. ती लाट भले अल्पकाळाची असेल, दीर्घकाळाची असेल, परंतु संपूर्ण जगाचं, राजसत्तेचं, आरोग्य विभागाचं आणि सामान्य जनाचं ती लक्ष वेधून घेत असते. उदाहरणार्थ बर्ड फ्लू, अधूनमधून लोक वर काढतोच, परंतु जगामध्ये या आजारानं थैमान घातलेलं आपल्याला दिसून येतं. मध्यंतरी आलेली कोरोनाची लाट ही सुद्धा प्रचंड जीवघेणी होती. माणसातलं माणूसपण हिरावून नेणारी होती. डोळ्यांना हा सूक्ष्म विषाणू दिसला नाही, परंतु त्यानं जगाच्या प्रगतीची चाकच काही वेळ थांबवली होती. रेल्वे बंद, विमान बंद, रस्ते वाहतूक बंद, रस्त्यावरची माणसं बंद, उद्योगधंदे बंद, बसस्थानकं बंद. फक्त काय सुरू तर पशु पक्ष्यांचा विहार सुरू, माणसांचा मात्र बंद. पण मी ज्या आजाराबद्दल आज बोलणार आहे हा ना कोरोना आहे, ना बर्ड फ्लू आहे, ना आणखी इतर कुठला आजार आहे. मी अशा आजाराबद्दल आज आपणाशी बोलतो आहे की जो आजार साधारणपणे 1980च्या दशकामध्ये उजेडात आला आणि ज्याचं अस्तित्व आजही आहे. फक्त फरक एवढाच आहे की थोडंसं प्रमाण कमी झालं आहे आणि 2030पर्यंत हे प्रमाण शून्यावर आणायचं हे असं जागतिक आरोग्य संघटनेचं धोरण आहे. होय, तो दिनविशेष आहे जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर. 1 डिसेंबर या दिवशी हा जागतिक एड्स दिन HIV हा दिवस आपण साजरा करतो. इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस नावाचा हा आजार आहे की ज्याच्या विषाणूला HIV म्हणून ओळखलं जातं आणि त्या रोगाला एड्स या नावानं ओळखलं जातं. हा आजार असुरक्षित शरीर संबंधामधून वाढीला लागतो. तसेच तो असुरक्षित असलेल्या सुया आणि HIV बाधित असलेल्या रुग्णांचा रक्ताचा संपर्क यामुळे तो होतो. बाकी जर समजा कोणी HIV बाधित झाला असेल तर त्याला स्पर्श केल्यानं, त्याचे कपडे वापरल्यानं, एकाच रूममध्ये राहिल्यानंतर ह्या आजाराचा फैलाव होत नाही. हेच आपल्याला या दिनविशेषाच्या निमित्तानं सांगायचं आहे की महाभयंकर आजार की ज्या मृत्यूपासून माणसाची सुटकाच नाही असे अजूनही काही बरेच आजार आहेत. उदाहरणार्थ कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर म्हणून ओळखतो. कुष्ठरोग यामध्ये सुद्धा खूप भयंकर म्हणजे किळसवाण्या प्रकारची स्थिती आहे. ती म्हणजे हाताची बोटाची जखमा असतात
त्या जखमेतून कुठला तरी पू किंवा दुर्गंधी स्रव म्हणजे होत असतो, परंतु ह्या रोगांच्या माणसाला असं अस्पृश्य किंवा घृणास्पद ठरवलं जात नाही. परंतु HIV बाधित जे रुग्ण आहेत त्यांना मात्र सामाजिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या प्रचंड घृणास्पद ठरवलं जातं आणि एक प्रकारचा त्यांचा जगण्याचा अधिकारच सामाजिक लोकांकडून तो हिरावून घेतला जातो. त्यातही ज्यावेळेला हे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला येतं तर तिची तर कुचंबना, तिची होणारी ससे हेलपट मग तर काय विचारता सोय नाही. पण जर समजा व्यवस्थित ट्रीटमेंट जर मिळाली, औषधोपचार जर मिळाला तर HIV बाधित रुग्णांचं मरण हे आजचं उद्याचं परवावर ढकलता येतं, हे मात्र अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे. आम्ही बीडमध्ये राहतो. बीडपासून शहरापासून जवळ असलेलं आनंदग्राम जे की दत्ता बारगाजे सर चालवतात, दत्ताभाऊ, आणि त्यांनीसुद्धा बाबा आमटेंच्या सहवासामध्ये राहून ह्या अशा प्रकारच्या वंचित असलेल्या गरजू असलेल्या लोकांच्या सेवेचा वसा त्यांनी घेतलेला आहे. आणि ते सुद्धा बीडमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये नोकरीला होते आणि तिथूनच त्यांच्या मनामधून एक HIVच्या रुग्णांची सेवा हा एक विचार त्यांच्या मनामध्ये पेटला आणि त्यांनी तो आनंदग्राम या ठिकाणी एक आश्रम स्थापन करून, एक सेवाभावी संस्था स्थापन करून त्या ठिकाणी तो अंमलात आणलेला आहे. सध्या आश्रमामध्ये मुलं आहेत जे HIV बाधित आहेत, पण असे पण काही कुटुंब राहतात की ज्यांचे माता पिता हे HIV बाधित आहेत, परंतु त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलं मात्र ही टोटली HIV पासून पूर्णपणे मुक्त आहेत. आणि हा खरोखरच एक आशादायक किरण आहे. त्यांनी अनेक मुलांची, म्हणजे जो HIV मुलगा असतो आणि HIV मुलगी असते त्यांनाच एकमेकांसोबत विवाह करण्याची कायदेशीरत्या परवानगी आहे. HIV बाधित जे रुग्ण आहेत त्यांना जर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल तर ते दीर्घायुषी जगतात. हे आता नव्यानं सिद्ध झालं, ज्याला ART अशा प्रकारची थेरपी म्हटलं जातं. जसं वेगवेगळ्या आजारामध्ये एक काही दिवसांचा औषध उपचारांचा एक कोर्स असतो, तो जर पूर्ण केला तर जसा आजार हा पूर्णपणे बरा होतो, म्हणजे डॉटसारखी उपचार पद्धती असेल, आणखी काय असेल, तसंच हा ART ही जी उपचार पद्धती आहे ही खास HIV रुग्णांसाठी आहे. साधारणपणे 1980च्या ह्या दशकामध्ये ह्या म्हणजे आजाराचा उदय झाला आणि 88 पासून जगाचे डोळे उघडले की अरे बापरे, एकदम म्हणजे मरण दाराशी आल्यासारखं झालं. असुरक्षित शरीर संबंधामधून हा रोग फैलाव होतो किंवा तो जास्तीत जास्त त्याचा प्रचार प्रसार होतो. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथं नैतिकतेला सांसारिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा प्रचंड महत्त्व दिलं जातं. आपल्या भारत देशामध्ये सीतेची उदात्त उदाहरणं दिलेली जातात. म्हणजे आपण जे काही पाळतो समाजामध्ये, एक कौटुंबिक स्वास्थ्य टिकवत असताना एक पत्नी व्रत असेल किंवा स्त्रीला माता समजणं असेल, एक संस्कारी मूल्य म्हणून जर आपण विचारात घेतलं तर एक जगाला आदर्श देणारा देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. पण ह्याच भारत देशामध्ये सुद्धा HIVचा जो फैलाव आहे हा फैलाव होणं म्हणजेच कुठंतरी आपण जे काही संस्कार मूल्य रुजवलेले आहेत त्या संस्कार मूल्याला नकळतपणे अगदी अंधारातून होईना का, परंतु तो कुठंतरी फाटा दिला किंवा बाधा दिली असा त्याचा अर्थ स्पष्ट होतात. आणि हा देशसुद्धा कडबडून जागा झाला. आज राष्ट्रीय स्तरावर गाव पातळीच्या सरकारी दवाखान्याच्या स्तरावर ह्या गोष्टी आपण पाळतो. ते जनजागृती करतात, समजावून सांगतात. दरवर्षी 1 डिसेंबरला मोठी रॅली निघली जाते आणि ह्या दिवसाचा म्हणजे तो उद्देशच आहे की जनजागृती महत्त्वाची. म्हणजे HIV होण्याचे कारणं, बरं तो झाला तर मग आता तो टाळता येणार नाही किंवा त्याच्यापासून पळून जाता येणार नाही, आणि मग तो औषध उपचारानं आपला मृत्यू कसा दूरपर्यंत लांबवता येईल एवढंच एक आपल्या हातामध्ये उरतं. पण अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये बरीचशी सुधारणा झालेली असल्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसं जसं दीर्घ आयुष्य जगतात तसं HIV बाधित माणूससुद्धा दीर्घ आयुष्य जगू शकतात. आणि असं काही नाही म्हणजे अपराधीपणाची भावना की दरवेळेला की त्यांनी कुठंतरी असुरक्षित शरीर संबंध प्रस्थापित केला आणि म्हणून त्याच्या वाट्याला हे दुःख आलं, असं नसतंय. कधीकधी कदाचित HIV बाधित संक्रमित झालेल्या रुग्णाची सुई किंवा रक्तसंपर्क या म्हणजे जो काही सर्वसामान्य माणूस आहे की जो निरोगी आहे त्याच्या जर हे वाट्याला आलं, म्हणजे एखादा असुरक्षित असलेली सुई, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की दवाखान्यामध्ये सर्व प्रकारच्या डिस्पोजल सुई आपण वापरतो, म्हणजे एकदा वापरलेली सुई फेकून देतो. ग्रामीण भागामध्ये जुन्या काळामध्ये म्हणजे आम्ही बघायचो की
एकच जर ब्लेड असेल तर त्याच्यामध्ये 7-8 व्यक्तींच्या दाढ्या त्या ठिकाणी व्हायच्या. ते वस्तारा फक्त त्या ठिकाणी असा घासला जायचा आणि पुन्हा पुन्हा ती दाढी केली जायची. पण ज्यावेळेला HIV-बद्दल जनजागृती झाली आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता की एकदा वापरलेली जी ब्लेड आहे ती ब्लेड फेकून दिली जाते. आणि शहरामध्ये तर आपण ते पाहतोच आहोत की अगदी डेटॉलमध्ये तो वस्तारा अगदी साफ करणे म्हणजे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय कुठल्याही हत्याराचा किंवा शस्त्राचा वापर हा केला जात नाही. हे दवाखान्यामध्ये सुद्धा पाळलं जातं, दाढी कटिंगच्या दुकानामध्ये सुद्धा पाळलं जातं. एवढंच नाही तर जे काही शरीर संबंधाच्या वेळेला जी काही साधनं वापरली जातात त्यासुद्धा साधनांचा प्रचार प्रसार हा बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्यामुळं हा जो आजार आहे हा बऱ्यापैकी आटोकाट आहे. पण तरीसुद्धा जी काही माणसाच्या वाट्याला जी घृणा येते त्या घृणेपासून त्याचा एक सुटकारा व्हावा. त्याला एक जे झालं ते झालंच आहे चूक. म्हणजे इतर आजारामध्ये जसं आपण त्या माणसामध्ये वावरतो, समजा एखाद्याला ताप आलेली आहे, एखाद्याला क्षयरोग झाला म्हणजे TB झालेली आहे, कॅन्सर झाला आहे, तर त्या रुग्णाला आपण बहिष्कृत करत नाहीत. उलट आपण त्याची संवेदनशीलपणे त्याची काळजी घेतो. ते सुख HIV-च्या वाट्याला येतच नाही. आता दत्ता बारगाजे सरांचा म्हणजे तो आनंदग्राम इन्फंट हे आमच्या जवळच असल्यामुळं सातत्याने तिथल्या ज्या कथा आम्ही ऐकतो किंवा वाचतो किंवा भाऊ ज्या कथा पोस्ट करतात की अमुक अमुक एखाद्या स्त्रीला कुणीतरी तिथं म्हणजे बाहेरच सोडून जातं रस्त्यावरच, म्हणजे तिचं कुटुंब तिकडे येत नाही किंवा जी मुलं तिथं दाखल आहेत त्या मुलांचा तर काहीच दोष नाही. ते मुलं तर असं म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्या नजर चुकीनं म्हणा अथवा जाणून बुजून म्हणा, परंतु त्यांच्या चुकीनं ती मुलं HIV बाधित झाली इथं. आणि मग ते एकदा त्या ठिकाणी आल्यानंतर मग ना त्यांना कधी दीपावलीसाठी मामा न्यायला येतो, ना कोणी त्यांचा काका पुतण्या कोणी त्यांच्याकडे येतो भेटायला. असं कसल्याच प्रकारचं एक म्हणजे आप्त नावाचं जे सगळ्या सोयऱ्यांचं आप्त पाहुण्यारावळ्याचं किंवा गणगोताचं जे सुख म्हणतो आपण, ते सुख ह्या HIV-च्या लोकांना लाभतच नाही. आणि म्हणून जागतिक स्तरावरच किंवा आम्हालासुद्धा जगण्याचा एक हक्क आहे हा जो टाहो त्यांनी जगापुढं फोडलेला आहे या रुग्णांनी, तर त्यांना एक माणूसपणाची किंवा आपलेपणाची किंवा आमचे दत्ताभाऊ नेहमी म्हणत असतात की आम्ही तुमच्या स्पर्शाला भुकेलेलो आहोत, आम्हाला अन्न तर मिळतंच, पण आमच्या हाताला कुणीतरी हात लावा, आमच्या पाठीवर कुणी हात ठेवा, आम्हाला स्पर्श करा. तुम्ही जर आमच्या आश्रमामध्ये आलात, आमच्या मुलांना भेटायला आलात, तर आमच्या मुलांच्या गालावरून एक असा तुमचा एक हात फिरवा, आमच्या मुलांच्या हातामध्ये हात द्या, आमच्या मुलांच्या पाठीवर तुम्ही हात फिरवा. तर हे सांगण्यामागचा उद्देश काय, किंवा एक आपुलकी ही भावना अशी असते जी जगण्याचं बळ देते आणि माणूस जगायला उभा राहतो. आणि नेमकं हेच HIV-वाल्यांच्या वाट्याला येत नाही. आणि म्हणून ह्या दिनविशेषाचा महत्त्वाचा उद्देश तो आहे की छूने से ये बीमारी फैलती नाही, प्यार बढाओ, अशा पद्धतीचा संदेश ह्या आपण ह्याच्यातून दिलेला आहे. आणि त्याची जी खूण आहे रेड रिबन हे त्याचं प्रतीक मानलं जातं. जसं की अंध लोकांची काठी असते, रेड क्रॉसवाल्याची सुद्धा एक खूण असते, तसंच रेड रिबन हे त्यांचं प्रतीक आहे. न्यूयॉर्कला ज्यावेळेला एक परिषद भरली होती आंतरराष्ट्रीय HIV-ची परिषद, त्यावेळेला काही कलाकार लोकांनी मिळून ती रिबन विकसित केलेली आहे. हे तो त्याचा एक सिम्बॉल आहे HIV लोकांचा. आणि जगामध्ये आता अमेरिका काही दिवसानंतर हा दिनविशेष साजरा करायचं बंद करणार आहे, म्हणजे असं डिक्लेअर करणार आहेत की आता आमच्याकडे HIV कोणीही नाही. परंतु ते अजून नाही, म्हणजे एक साधारण 2030पर्यंत त्यांचा विचार आहे की ह्या आजार शून्यावर आणायचा. आपण बरेचसे आजार शून्यावर आणलेत, जसं की पोलिओ हा जवळपास शून्य आहे, अधूनमधून कुठंतरी डोकं काढतो, पण हा केव्हा तरी अगदी म्हणजे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर एखादा रुग्ण कुठंतरी सापडतो. तसा तो आपण जागतिक स्तरावर शून्य पोलिओ घोषित केलेला आहे. जुन्या काळामध्ये नायटा पण बऱ्याच लोकांना व्हायचा. नायटा असेल किंवा देवीचे वन असलेला आजार असेल, हे आजार आपण आज रोजी हे पूर्णपणे आपण त्याच्यातून मुक्त आहोत असं घोषित केलेलं आहे. आणि याच पद्धतीनं HIV मुक्त समाज हे सुद्धा आपल्याला लवकरच घोषित करायचं आहे. त्यासाठी जी काही औषधोपचार किंवा रोगप्रतिकारक शक्ती, हा मुळात HIV काय होतो की हा रोगप्रतिकारक शक्तीवरच घाला घालतो. त्याचे काही लक्षणं असे ताबडतोब दिसत नाही, त्याला एक ठराविक काळ लागतो. आणि त्याचे लक्षणं पण असे असतात की जे जनरल इतर आजारांची लक्षणं असतात, जसं की ताप येणं, गळून जाणं, एकदम म्हणजे असं अशक्तपणा येणं, हे तर लक्षणं आणखी काही इतर आजारांची सुद्धा असू शकतात. मग त्यामुळं असं की म्हणजे लगेचच्या लगेच लक्षात येत नाही. परंतु HIV बाधित रुग्णाचं ज्यावेळेला 2ऱ्या-3ऱ्या स्टेपला जातो, जसं कॅन्सरच्या बाबतीत असं, तसं ज्यावेळेला हा रुग्ण ज्यावेळेला 2ऱ्या-3ऱ्या स्टेपमध्ये जातो ना, त्यावेळेला मात्र त्याचं वजन सातत्याने कमी कमी व्हायला लागतं आणि शरीरसुद्धा एकदम कृश व्हायला लागतं.
त्यामुळे मग ते लक्षात येतं. पण ती एक पायरी अशी असते की त्यावेळेला रुग्ण हा पूर्णपणे एका म्हणजे तीव्र उतरणीला लागलेला असता असं आपण म्हणू. आणि ह्या उतरणीवरून त्यानं इतका म्हणजे मरणप्राय रस्त्याकडं त्यानं इतका वेग पकडलेला असतो की त्याला आता तिथून कोणी वापस आणणं सहजासहजी शक्य नाही. आणि म्हणून शक्यतो मग ह्या गोष्टीसाठी जसं ती एक जाहिरात असते बघा की म्हणजे कंडोम वापरा, एड्स टाळा, त्याच्यापेक्षा मोह टाळा. आणि म्हणजे मोह टाळा, आपोआपच HIV ला बाधा बसेल. या ज्या काही सुया वगैरे वापरतो आपण त्याच्यासाठी सुद्धा आपण दक्ष असलं पाहिजे की ज्यावेळेला आपण दवाखान्यामध्ये जाऊ त्यावेळेला यापूर्वी न वापरलेली सुई, निर्जंतुक केलेली सुई ही वापरली यावी. अशा पद्धतीनं म्हणजे ह्या रोगाच्या बाबतीमध्ये एक जनजागृती असावी, घृणा नसावी. पुस्तकामध्ये म्हणजे आम्ही ज्यावेळेला होतो 9वी-10वीला त्यावेळेला ते HIV चा लॉंग फॉर्म वगैरे आमच्याकडून आमच्या सरांनी पाठ करून घेतला. तो आम्ही अगदी निरागसपणे पाठ केला. म्हणजे काय होतं की त्यावेळेला ते आम्हाला कळतच नव्हतं म्हणजे हा आजार कशानं होतो वगैरे. आता ते सांगताना वगैरे खरंच लाज वाटते. आता 8वीच्या वर्गामध्ये आहे विज्ञानला म्हणजे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगाची ओळख आणि त्याच्यामध्ये ते HIV वर 10-12 ओळी आहे. तर ते अक्षरशः अशी जीभ माझी वळत नाही की ते आपण कसं सांगावं. आणि त्यावेळेला आम्हाला ते काय होतं की आताच्या लेकरांना त्याची जाणीव आहे आणि मग त्याच्यामुळे त्यांच्यापाशी ते बोलतानाच भीती वाटते. आणि आम्ही त्यावेळेला 10वीला होतो तरी पण आम्हाला त्यातलं ते कळतच नव्हतं. म्हणून त्यावेळेला आम्ही ते HIV जे लॉंग फॉर्म होतं ना म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस वगैरे हे असं मोठ्या वाचू पाठ केलं. पण ते काहीच डोक्यामध्ये त्यावेळेला आलं नाही. मी त्यानंतर जसं मोठं होत गेलो मी समज वाढत गेली आणि मग लक्षात आलं की हे अमुक झाल्यानंतर हा रोग असाचा होतो. आणि मग त्यामुळे आता म्हणजे ज्यावेळेला आम्ही शिकवायला उभा राहतो ना त्यावेळेला खरंच म्हणजे स्वतःलाच कसं तरी असं आखडून घेतल्यासारखं होतं. म्हणजे आम्ही त्या पिढीचे आहोत की ज्या पिढीला लाजणं समजतं, लाजणं हा संस्कार समजतो. आणि त्यामुळे मग काय होतं ते संस्कार आताही मला ते बोलताना वगैरे आडवा येतो. म्हणजे आत्तासुद्धा हा व्हिडिओ करत असताना म्हणजे काही गोष्टी माझ्याकडून तुम्हाला पण जाणवलं असेल मी बोलताना अडखळलो किंवा मी काही लिहिले एकीकडं आणि ती मी वाचलेलंच नाही किंवा मी ते सांगितलेलं सुद्धा नाही अशा प्रकारचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा की तो एक आजार म्हणून आपल्याला टाळता येत नाही. आणि अपघात असो, आजार असो किंवा एखादं संकट असो हे ज्यावेळेला कॉमन आणखी कोणाच्या तरी घरी किंवा इतरत्र कुठं तरी असतं ना त्यावेळेला त्याचा असा एक ठोस बाधा हे आपल्यापर्यंत पोहोचत नसते. पण ज्यावेळेला ते आपल्या भोवताली आपल्या कुटुंबामध्ये किंवा स्वतःवरच येतं त्यावेळेला मात्र त्याची तीव्रता प्रचंड वेदनेनं किंवा प्रचंड भयानकपणे जाणवत असते. आणि म्हणून आजार हा कोणताही असो तो कधी कोणाच्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही. म्हणून स्वतःला म्हणजे एक खूप नशीब समजा की आपण अशा काळामध्ये जन्माला आलेलो आहोत की त्या काळामध्ये त्या विशिष्ट आजाराचे उपचार उपलब्ध आहेत, औषधोपचार उपलब्ध आहेत, मदत उपलब्ध आहे, सामाजिक संस्था तुमच्या पाठीशी आहेत. आणि म्हणून ह्या HIV दिनासाठी मी मगाही म्हटलं की हा एक असा दिवस आहे की ह्याच्यासाठी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा म्हणू शकत नाही. कारण हा आजार पाहिजेच कोणाला, हा कोणालाच नाही पाहिजे. एक घृणास्पद आजार आहे. पण फक्त ज्यावेळेला एखाद्याच्या वाट्याला येईल त्याची घृणा न करता त्याला एक म्हणजे आपुलकीची संवेदनेची त्या माणसाला व्यक्तीला वागणूक मिळावी. आणि हा आजार जसा जनजागृतीसाठी आहे तसाच जे डॉक्टर लोक यासाठी ह्या आजाराच्या वेदनेतून ह्या आजाराच्या शापातून मुक्ती करण्यासाठी काम करतात या डॉक्टरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस आहे. इन्फंटसारख्या, आनंदग्रामसारख्या, ज्या स्नेहसावलीसारख्या ज्या काही सेवाभावी संस्था HIV पालकांसाठी, HIV मुलांसाठी काम करतात ह्या अशा संस्थांना आपण स्वतः जाऊन भेट देणे, त्यांना मदत करणे आणि त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करणे यासाठी सुद्धा हा आजचा दिनविशेष आहे. मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असंच भेटूया आणखी पुढच्या एखाद्या दिनविशेषाच्या वेळी. आपण माझं चॅनल बघत आहात, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.